सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी अध्याय 5 कर्मसन्यास योग. ओव्या आहेत 15 ते 18. अर्जुनाच्या शंकेला श्रीकृष्णांचं उत्तर. कर्मयोगच श्रेष्ठ आहे. अर्जुनाने श्रीकृष्णांना कर्मयोग श्रेष्ठ की कर्मसन्यास श्रेष्ठ अशी विचारणा केली होती. अर्जुनाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण संतुष्ट झाले व त्यांनी त्याचे शंका समाधान करण्यास सुरुवात केली. श्लोक 2. श्री भगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. श्रीकृष्ण म्हणाले, कर्माचा त्याग आणि कर्माचे अनुष्ठान हे दोन्ही श्रेयाला म्हणजे मोक्षाला कारणीभूत आहेत. या दोहोंपैकी कर्मत्यागापेक्षा कर्मयोगच तो जाणत्या नेमत्यांना सर्वांना सुलभ असल्याने विशेष श्रेयस्कर आहे. तो म्हणेगा कुंती सुता, हे संन्यास योग विचारिता मोक्ष कर तत्वता दोन्हीही होती. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विक दृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तरी पण जाणते व नेणते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सरळ आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरुण जाण्याला स्त्रियांना व बालकांना होडी हे सुलभ साधन आहे, त्याप्रमाणे भवसागरातून तरुण जाण्यास हा कर्मयोग साधन आहे. तैसे सारासार पाहिजे तरी सोहपा हाची देखिजे येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणाऱ्या फलाची प्राप्ती कष्टा वाचून होते. आता याची लागी सांगेन तुझ संन्यासियाचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. आता एवढ्या करता मी तुला कर्मसन्यास करणाराचे लक्षण सांगेन. मग हे दोन्ही मार्ग सहजच एक आहेत असे तू जाणशील. आतापर्यंत प्राचीन परंपरेला धक्का न लावता श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगाचा उपदेश करत होते. परंतु पुन्हा अर्जुनाने एक निश्चित मार्ग सांग असा प्रश्न केल्यावर श्रीकृष्णाने दोन मार्गांची तुलना करून कर्मयोगच कसा श्रेष्ठ आहे ते अर्जुनाला समजावण्यास सुरुवात केली आहे. या श्लोकापासून श्रीकृष्णाने त्या काळी प्रचलित असलेल्या कर्मसन्यास व प्रचारातून लुप्त झालेला कर्ममार्ग या दोन मार्गांची तुलना करण्यास प्रारंभ केला आहे. श्रीकृष्ण म्हणतात की कर्मसन्यास व कर्मयोग हे फलप्राप्तीच्या दृष्टीने मोक्षप्रदच आहेत. परंतु दोन्हीपैकी एकाला श्रेष्ठत्व द्यायचे झाल्यास कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाची योग्यता अधिक आहे. श्रीकृष्णांनी 3ऱ्या अध्यायात लोकसंग्रहासाठी कर्मयोगाची आवश्यकता सांगितली होती व त्यासाठी जनकाचं व स्वतःचं उदाहरण दिलं होतं. आता ही तीच दृष्टी ठेवून ते कर्मयोगाचा पुरस्कार करत आहेत. सर्वांनाच कर्मसन्यास घेणे शक्य नसते. तसेच लोकसंस्था चालू राहण्याच्या दृष्टीने सुद्धा कर्मयोगाचेच आचरण करणे योग्य आहे. इथे श्रीकृष्णांनी स्पष्ट शब्दात कर्मयोगच श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. कर्मयोग श्रेष्ठ का आहे त्याचे ज्ञानदेवांनी कारण सांगितलेलं आहे. ज्ञानदेव म्हणतात की जाणा नेणा सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा. हा कर्मयोग जाणत्या व नेणत्या अशा सर्वच लोकांना आचरणात आणता येण्यासारखा आहे. या मार्गाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करण्यासाठी त्यांनी होडीची उपमा दिलेली आहे. नदी पार व्हायचे असेल तर ती नदी पोहून जाता येईल किंवा होडीत बसून सुद्धा पार करता येईल. परंतु पोहून नदी पार करणे ही गोष्ट सर्वांनाच शक्य नसते. शिवाय त्रासाचंही असतं. लहान मुलं, स्त्रिया, वृद्धजन हे होडीत बसून आरामात नदी पार करू शकतात. त्यामुळे सोपेपणाच्या दृष्टीने पाहिले तर कर्मयोगच कर्मसन्यासापेक्षा सोपा आहे. आणि फळाच्या दृष्टीने विचार करता कर्मसन्यासामुळे जे फळ मिळणार आहे तेच फळ या मार्गानेही मिळणार आहे. आणि तेही अनायासे म्हणजे कष्टाशिवाय. स्वतः पोहून जाण्यात कष्ट आहेत तसे होडीने जाण्यात कष्ट नाहीत. पण दोघेही नदीपार होणारच आहेत. त्यामुळे फळ दोघांनाही एकच मिळणार आहे. ज्ञानदेव म्हणतात की कर्मयोग्यालाही संन्यास फळ मिळणार आहे. म्हणजे खरं तर या दोन्ही मार्गात वास्तविक भेद नाही. दोन्ही अभिन्न आहेत. पण त्यासाठी संन्यास म्हणजे काय त्याचे लक्षण आधी जाणून घेतलं पाहिजे. म्हणून पुढे भगवंत संन्यासाची लक्षणे सांगून त्यांच्याशी कर्मयोगाची तुलना करणार आहेत. तो भाग आपण क्रमशः उद्या पाहू.